लिप पडली माझ्या आईच्या अंगावर, तुम्ही सगळे शांत बसू राहिले. बाप, अरे माझ्या आईचा जीव याच्यात गेला रे, माझ्या आईचा जीव याच्यात गेला. कुठे गेला रे माझ्या आईचा? अरे बाप रे, मारलं रे माझ्या आईला. पाहिले मी बरं का, लिप पाहिली मी. कोणता डॉक्टर इकडे समोर असायला पटकन? डॉक्टर नाही का इथं कोणीच? इथं कोणी डॉक्टर नाही का? लाईव्ह चालू आहे बरं का. नाशिकमधून एक अतिशय गंभीर आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आलेली आहे. कामाच्या ठिकाणी घडलेली एक दुर्घटना आणि त्या दुर्घटनेनंतर समोर येणारे प्रश्न. मेडिकल कॉलेज सारख्या संवेदनशील ठिकाणी एका महिला कर्मचाऱ्यावर लिफ्टचा आघात झाला आणि या घटनेनंतर केवळ अपघातच नाही तर माहिती लपवली जात असल्याचा आरोपही आता समोर येत आहे. नाशिकच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. ज्योती अहिरे असं जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. दैनंदिन काम करत असताना लिफ्ट जवळ घडलेल्या या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येते. या घटनेबाबत मेडिकल कॉलेजचे डीन सुधीर भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्या या महिला कर्मचारी ड्रम ठेवण्यासाठी लिफ्ट जवळ गेलेल्या होत्या. लिफ्ट कुठे आहे हे पाहण्यासाठी ते दरवाजातून वाकून पाहत असतानाच अचानक वरून लिफ्ट खाली आली आणि त्यांची मान लिफ्टमध्ये अडकली. या अपघातात त्यांच्या मणक्याला गंभीर इजा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. घटना घडताच परिसरात एकच धावपळ उडाली आहे. सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमी महिलेला बाहेर काढलं आणि त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. दरम्यान जखमी महिला कर्मचाऱ्याचा मुलगा महेंद्र अहिरे यांनी गंभीर आरोप केलेत की त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझ्या आईला कामावर सोडून अवघ्या 1 तास झालेला होता आणि त्याच दरम्यान हा अपघात घडलाय. माझी आई इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असताना थेट लिफ्ट तिच्या अंगावर पडली आहे. लिफ्टमध्ये तिचं डोकं अडकलेलं होतं. मात्र डॉक्टरांनी मला फोन करून फक्त BP लो झाल्याचं सांगितलं, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच होती. मला आत जाऊ दिलं जात नव्हतं, कोणीही स्पष्ट माहिती देत नव्हतं. मी स्वतः चौकशी केली तेव्हा घटनास्थळी रक्त सांडलेलं दिसलं. तेव्हा लक्षात आलं की माझ्या आईची मान लिफ्टमध्ये अडकलेली होती. महेंद्र अहिरे यांनी आरोप केलाय की माझ्या आईचा जीव गेलाय, पण तरीही आम्हाला खरी माहिती दिली जात नाही. सर्व काही लपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी महेंद्र अहिरे, माझी आई इथं मेडिकल कॉलेजला कामाला होती. 1 तास झाला मी तिला कामावर सोडला. माझी आई इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असताना लिफ्ट डायरेक्ट लिफ्ट तिच्यावर पडली आणि लिफ्टच्या मध्ये तिचा मुंडकं अडकलं आणि डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं तुझ्या आईचा BP लो झालेला आहे, त्याच्यामुळे तू लवकरात लवकर इथं ये. आणि पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडली. एका कामगाराने सांगितलं तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडलेली. तर मी पूर्ण मला घुसू देत नव्हते, मध्ये बघू देत नव्हतं. एक सुद्धा डॉक्टर मला सांगत नव्हता की माझ्या आईला झाला काय म्हणून. असं मी पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर तिथं पूर्ण रक्त सांडलेलं होतं. त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझी आईची जी मान आहे तर पूर्ण त्या लिफ्टमध्ये अडकलेली, त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेलेला आहे. आणि इथले लोक सगळे खोटं बोलतात. एकही जण व्यवस्थित काही सांगत नाही आहे. पूर्ण एक सुद्धा डॉक्टर व्यवस्थित काही सांगत नाही आहे मला. डॉक्टर बोलताय का तिचा BP लो झालेला आहे, पण BP काय वगैरे काही लो झालेलं नाही. त्याचा श्वास सुद्धा बाहेर निघत नाही. माझ्या आईचा जीव गेलेला आहे आणि हे आम्हाला येडं काढू राहिले. या आरोपांमुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. एकीकडे प्रशासनाकडून उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे कुटुंबियांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. डीन सुधीर भामरे यांच्या माहितीनुसार या घटनेची इंटरनल चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच आडगाव पोलिसांनी देखील या प्रकरणी तपास सुरू केलाय. लिफ्टमध्ये नेमका बिघाड होता का निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली याचा अधिक तपास सध्या सुरू आहे. एकच घटना पण 2 वेगवेगळ्या बाजू. एकीकडे प्रशासनाचं स्पष्टीकरण आणि दुसरीकडे कुटुंबियांचा आक्रोश. या दोन्हींमध्ये नेमकं सत्य कुठे आहे हा प्रश्न आता अधिक गंभीर झालाय. कारण हा विषय आता केवळ एका अपघाताचा नाहीये तर विश्वासाचा आहे. आता चौकशीतून नेमकं काय निष्पन्न होत आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय पावलं उचलली जात आहेत हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. लोकमत.com साठी किरण नाईक,
नाशिक.